अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। मात्र उपोषणामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावलेली आहे। बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले। आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी ही सुरू आहे। रक्तदाब वाढलेला आहे आणि वजन 3 किलोने कमी झाल्याची प्राथमिक माहिती कळतीये। बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे। अन्नत्याग आंदोलनाचा आजचा त्यांचा चौथा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती ही खालावलेली आहे। महादेव जानकर बच्चू कडू यांच्या भेटीला गेलेले आहेत। उपोषणामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू आहे आणि आजचा हा चौथा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे। आपल्यासोबत थेट महादेव जानकर हे जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय गेल्या 3 दिवसांपासून बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। असं असताना आज चौथा दिवस आहे। अजूनही प्रशासनानं किंवा सरकारनं लक्ष दिलेलं नाहीये। आपण आता तिथे गेलेला आहात। बच्चू कडू यांची प्रकृती आधी कशी आहे ती सांगा। आम्ही थोड्याच वेळात आत्ताच मी आपल्या मीडियाच्या गाडीतच आहे। बच्चू भाऊंची भेट थोड्या वेळात घेतोय। राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे वादा केलाय तो पुरा करण्याचा प्रयत्न करा। जीवाशी खेळण्याच्या भानगडीत पडू नये। शेतकऱ्याच्या बद्दल दिला होता शब्द तो 7-12 कोरा करावा। ज्या ज्या छोट्या छोट्या घटकासाठी जी बोलणं केलं होतं त्याचं बजेट तुम्ही द्यावं। प्लस आदिवासीचं, दलिताचं, ओबीसीचं बजेट दुसरीकडे डायव्हर्ट करण्याची भूमिका चाललेली आहे ती बंद करावं आणि बच्चू भाऊच्या ज्या ज्या मागण्या त्या पुऱ्या करण्यासाठी लवकरात लवकर राज्यानं आणि केंद्रानं पाऊल टाकावं। आणि थोड्या दिवसात मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं गडचिरोली ते मुंबई शेतकऱ्याचा 7-12 कोरा व्हावा म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं देखील मी दिंडी काढतोय। वारकरी दिंडी आहे तशी शेतकरी दिंडी राष्ट्रीय समाज पक्ष काढणार आहे आणि जन आंदोलन महाराष्ट्रभर पेटवण्याचा आम्ही प्रयत्न करू। जनतेला खऱ्या अर्थाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू की सरकार कुणाचं आहे। म्हणून सरकारनं लवकरात लवकर पहल करून बच्चू कडूच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या ज्या ज्या रास्त मागण्या आहेत, पण ह्या मागण्या वेगळ्या नाहीत। तुम्हीच वादा केला होता विधानसभेला, प्रत्येक मतदारसंघात तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याचं कर्ज माफ करू, शेतकऱ्याच्या दुधाला दर देऊ, आम्ही साऱ्या गोष्टी करू। मग तुम्हाला आता अडचण काय आहे? तुम्ही राज्यकर्ते आहात। राजानं प्रजेला दुखी करायचं नसतं हे राज्य सरकारनं लक्षात ठेवावं आणि राज्य सरकारनं लवकरात लवकर बच्चू कडूच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य ते त्यांच्याशी कारवाई करण्याचा प्रयत्न करावा। अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा असंच आंदोलन गडचिरोली मुंबई करल आणि शेतकऱ्याचा 7-12 कोरा व्हावा ही भूमिका मी अदा करण्याचा प्रयत्न करू। अगदी जानकरजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी तीनही पक्षांनी आपली भूमिका जाहीर केलेली होती आणि युतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। मान्सूनमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। असं असताना देखील काही ठिकाणी अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये, पंचनामे झालेले नाहीयेत आणि अशावेळी बच्चू कडू यांना मैदानामध्ये उतरावं लागतं, त्यांना उपोषण करावं लागतं, आंदोलन करावं लागतं, तरी देखील सरकार लक्ष देत नाहीये। काय नेमकं ह्या सगळ्या प्रकाराला म्हणावं? सरकार जाणून बुजून करतोय की मग ह्या सगळ्या करण्याकडे किंवा मग शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाहीये? शेतकऱ्याच्या इन्शुरन्स सेवेबद्दलची भूमिका घ्यावी लागेल आणि जे आज हे झालेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमने देखील शेतकऱ्याच्या भरपाई देण्यासाठी योग्य ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना फी देण्याची मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पण सरकार डिले का करतंय काही समजत नाही। मग आम्हा मंडळींना काय करावं लागतंय? आंदोलनाचं हत्यार उपसावं लागतंय। तुम्ही राज्यकर्ते आहात, तुमचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, दिल्लीमध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, मला वाटतं तुमच्यात संसद बसते का काय त्याचा विचार ह्या ठिकाणी देखील करावा। त्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादाजी असतील किंवा शिंदे साहेब असतील, या ठिकाणी योग्य करून शेतकऱ्याबद्दल तुम्हीच आश्वासित केलं होतं, तुम्हाला जनतेनं कौल दिला असं तुमचं म्हणणं आहे। तर मग हे वाद पुरं करायला वेळ कसा मिळत नाही? तुम्हाला वेळ दिला पाहिजे आणि ह्याच्यावर लवकर महाराष्ट्रभर जन आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करू आणि सुरुवात आहे आम्ही बहुत बाकी आहे। हा आमचा राज्य सरकारला इशारा आहे। अगदी, तुम्ही बच्चू कडू यांची भेट घेणार आहात, मात्र त्यांची जेव्हा भेट होईल त्यावेळी आपली भूमिका काय असणार आहे? बच्चू कडू यांना आपण काय सांगणार आहात? बच्चू कडूंना सांगणार की तब्येतीच्या दृष्टीनं थोडं आपल्याला हे करावं लागेल, तब्येतीची झाली पाहिजे, परंतु शेतकऱ्याच्या मुद्द्याबद्दल आम्ही मागणार नाही। मग त्यात ते आमचं काही जर त्यात झालं तरी काय अर्थ नाही, पण त्या जनतेच्यासाठी आम्ही दरबार आलोय। आम्ही जनतेच्या दरबारातले नेते आहोत, कार्यकर्ते आहोत। बांधावल्या शेतकरी सुखी झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे। पण ही मंडळी मोठी लोक, मोठ्या पक्षाची लोक
पक्षाच्या मताच्या नावावर पक्ष सत्तेत घेतात, सत्तेच्या राजकारणामध्ये माध्यमातून सरकार चालवतात आणि लोकांच्या घोर नंतर उपेक्षा करतात. ती उपेक्षा होता कामा नये. पुन्हा आम्ही लोकशाहीचे पारेकरी म्हणून, शेतकऱ्यांचे पारेकरी म्हणून महाराष्ट्रभर आम्ही जन आंदोलन करू आणि गावागावात आम्ही लोकांना जाग करण्याचा प्रयत्न करू. यांनी किती भ्रामक कल्पना टाकण्याचा प्रयत्न करूया, या भ्रामक आणि वास्तववादी यातला फरक करण्याचं काम जनतेच्या दरबारात करू. आणि आम्ही सरकार यांचं आहे, आता त्यांना वाटतंय की आम्हाला कोण विरोधक नाही, असं समजू नका. तुमचा आम्ही पराभव करू शकतो, हे आम्हाला त्यांना इशारा द्यायचा आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या ह्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण आपली भूमिका मांडलेली आहात त्याबद्दल. महादेव जानकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. ते अगदी काही वेळातच बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे. गेल्या 3 दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांची प्रकृती ही बिघडलेली आहे. महादेव जानकर हे त्यांची भेट घेऊन माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.